कमी वेळेत जास्त माहिती मिळवायची असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि वेळ असेल आणि नॉलेजही जास्त घ्यायचं असेल तर मेन चॅनल TAP पॉडकास्टला नक्की सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आता मी कथेवर येतो. सर्वात महत्त्वाची कथा ऐकून की पांडुरंग पंढरपुराला आले कसे. अच्छा, तर भगवान श्री विठ्ठल यांची सुंदर अशी रोचक कथा आहे. बर. की ही कथा विशेष दिंडीरवनात घडलेली म्हणजे ते सांगत आहेत. स्कंद पुराणाचा हा भाग आहे. तर ते म्हणतात की राधाराणीचा विरह झाल्यामुळे भगवंताने आठवण केली आणि राधाराणी प्रकट झाली. तर भगवंताने इच्छा केली, प्रकट झाली. मग ते म्हणतात ना, कावळा बसायचा आणि भांडी तुटायची, तसंच रुक्मिणी माता तिथे आल्या. अच्छा. हां, महालामध्ये. आणि त्यांनी पाहिलं, अरे माझ्या व्यतिरिक्त कोणासोबत तरी बसेल द्वारकाधीश. मग ते पहिलंच तर कारण पाहिजे असतं. मग ते भगवंताच्याच प्रेरणेने, त्यांचीच लीला, हां, त्यांचीच इच्छा आहे. पुढे काय घडवायचंय ते सगळं त्यांच्याच हातात आहे. मग ते राग, क्रोध येणं, मग ती बरोबर. आता बघा, रुक्मिणी मातेला मग गावी जायचं होतं माहेरी, इकडे कशाला आली मग? हां, त्यांचं माहेर कोणतं आहे? ऐकून मी विदर्भ आहे, अमरावती. हां, राईट. तिथून एक 40 किलोमीटरवर कौंडिन्यपूर. अच्छा. तिथे मग तिकडे जायला पाहिजे होतं ना. बरोबर. गुजरातमधून. मग इकडे कुठे? राईट. इकडे पश्चिम महाराष्ट्रात. तिकडे येणार म्हणजे काय, दिंडीरवनात. तर ते दिंडीरवन जे आहे ना, पहिले रामायणाच्या काळापासून बघा, दंडकारण्य शब्द ऐकला. बरोबर. आपला नाशिक तर दंडकारण्य छोटं नाहीये, त्याच्यामध्ये भरपूर मोठा भाग, मोठा एरिया आहे. त्याच्यामध्ये दिंडीरवन एक पवित्र स्थान आहे. ते म्हणजे त्याच्यात छोटं जे नगर येतं ते म्हणजे पंढरपूर. ओके. असं आहे. फार मोठा प्रदेश आहे. तर दिंडीरवनामध्ये येऊन तपस्या करू लागली. ओके. हां, मग आता जर घरी जायचं होतं ती इकडे काय, तर भगवंताची योगमाया शक्ती, की बाबा मला आता पुढची लीला करायची आहे, माझ्या प्रिय भक्ताला भेटायचं आहे, म्हणजे पुंडलिकाला. मग तू तिथे जाऊन बस, म्हणजे बरोबर मी तिथे शोधत येतो. तर भगवंत मग तसे नाही, डायरेक्ट आले नाही, आपल्या गो बालकासहित एक प्रकारे गोकुळात जाऊन त्यांनी सगळ्यांना जमा केला असं स्पष्ट होत आहे. गाई, वासरं, गोष्टी सगळ्या लिखित आहेत, प्रमाण आहे त्यांचं. हां, ओके. म्हणजे संस्कृतमध्ये नाही, तर ह्या गोष्टी मग ते आता मराठीत आमच्या गुरु महाराजांनी केले. भुवैकुंठ पंढरपूर नावाचा ग्रंथ. अच्छा. ते आले आणि सर्वप्रथम गोपाळपूरला आले. गोपाळपूर हे गोवर्धनचं प्रतीक आहे. त्याच्या शेजारी आता एक नालाच झालाय म्हणलं चालेल, कारण कसं प्रशासनाचा प्रॉब्लेम आहे. तर तिथे पुष्पावती म्हणून ती नदी आहे, ती यमुना आहे, जी समोर विष्णुपदच्या बाजूला थोडंसं समोर त्या ठिकाणी वेणुतीर्थ होतं, ज्या ठिकाणी राधाराणीने वेणू पकडली होती भगवंताची. हां, तर त्या ठिकाणी ती मिळते भीमेला, असा विषय आहे. तर त्या ठिकाणी सर्वप्रथम आले. तो वृंदावन सारखा एरिया आहे. आजही तुम्ही गेलात ना तिथे, तुम्हाला एकदम घनदाट अरण्यासारखं वाटेल. आता ते कलियुगाच्या प्रभावाने सगळं साफसफाई चालली. मग तिथून मग भगवंत सर्वांना तिथे थांबवलं, म्हटले की मी येतो एका मिनिटात. तिथून लगेच तुम्ही थोडं ब्रिजकडे आलात ना, सोलापूरकडे जाणारा ब्रिज आहे, त्या ठिकाणी लखुबाई मंदिर आहे. अच्छा. म्हणजे तो अपभ्रंश शब्दाचा, म्हणजे रुक्मिणी शब्द आहे मूळ, आपल्या रुक्मिणी मातेचं नाव. तर रखुबाई, काही रखुबाई, काही रखुमाई असं बोलतात. तर ते लखुबाई केलं त्याने. ओके. त्या ठिकाणी ती आपली तपस्या करत पद्मासनात बसलेले मंदिर आहे अजूनही. आणि तिथूनच जवळच पुंडलिकाचं मंदिर आहे. तर ते पुंडलिकाचं घर त्या ठिकाणी होतं. तर काही जण विचारतात, बाबा विठ्ठल एवढे लांब कसे उभे राहिले मग, हे नदीच्या पात्रात. तर कसं आहे, कलियुगाचा प्रभाव आहे, स्थानांमध्ये बदल होतो, जिओग्राफिकली भरपूर गोष्टी होतात. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या स्थानाला महत्त्व द्या, लगेच त्या मंदिराला म्हणजे असं नाही की तिथेच नका जाऊ. त्या स्थानाचं जे म्हणजे इतिहास आहे त्याला बघा. म्हणजे पुंडलिक जे आहेत ते आता पात्रात असो का विठ्ठलाच्या चरणाजवळ असो, पण त्या स्थानी ती घटना घडली हे माहिती आहे आपल्याला, स्थान तेच. हां, असं आहे. तर अशा रीतीने भगवंत म्हणजे पंढरीला आलेले. ओके.
पंढरपूरला ते वेटिंग आहेत. मी वाट पाहतोय माझ्या भक्तांची. एक सखा भाव आहे मित्रत्वाचा, की या माझी शरण घ्या, मी तुमचं मदत करू इच्छितो. ओके. तर तुम्ही म्हटले ना कमरेवर हात का आहेत, तर थोडक्यात भाव असा आहे संतांचं की बाबा भगवंत सांगू इच्छितात की तुम्ही माझ्या शरणाला जर आलात, माझ्या चरणाची जर शरण घेतलीच, तर तुमच्यासाठी जो अफाट भवसागर आहे ना तो कमरे इतका होईल. अच्छा. कमरे इतक्या पाण्यामध्ये कोणालाच भीती वाटत नाही, असा विषय आहे. ओके. तर तुमची भीती दूर होईल. तुम्ही बालाजीचं वर्णन केलं ना, बरोबर, इथे उदाहरण केलं, तर बालाजींचा एक हात असा आहे बघा. येस. त्याच्यावर लिहिलेलं मासूच. अच्छा. जसा 18व्या अध्यायाचा भगवद्गीतेचा 66 नंबरचा श्लोक आहे, मासूच भिवू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. हा